आज स्वच्छता ही सेवा पंधरवडा जो आहे स्वच्छता स्वच्छ भारत अभियान स्वच्छ महाराष्ट्र अभियान हे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे। आदरणीय देशाचे प्रधानमंत्री लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्याच्या दिवशी त्यांनी घोषणा केली की स्वच्छ भारत अभियानाची, आणि स्वतः घोषणा करून थांबले नाहीत तर त्यांनी स्वतः झाडू हातात घेऊन स्वच्छतेला प्रारंभ केला। आणि त्यावेळेस देखील अनेक लोकांनी हे फक्त दिखाऊपणा आहे अशा प्रकारची टीका केली, परंतु त्या टीकेकडे लक्ष न देता मोदीजींनी हे अभियान सुरू ठेवलं आणि हे अभियान आज संपूर्ण देशभर एक लोक चळवळ म्हणून सुरू ठेवलेली आहे। आजही आपण पाहिलं की इथे रस्ते फुटपाथ जे आहेत ते पहिले झाडू मारून काढली, माती काढली, कचरा काढला, नंतर हे रिसायकल वॉटर पाण्याने आपण धुवून काढले। आणि म्हणून या ठिकाणी डीप क्लीन ड्राईव्ह मुंबईमध्ये आपण सुरू केला होता, त्याचाही चांगला परिणाम झाला। आता पाऊस थांबला की डीप क्लीन ड्राईव्ह पुन्हा सुरू होईल मुंबईमध्ये। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। गलीबोळातले रस्ते, गल्ल्या, टॉयलेट, बाथरूम, शौचालय, स्नानगृह असतील, रस्ते असतील, हे सर्व स्वच्छ केलं जाईल आणि मुंबईतल्या नागरिकांना दिलासा दिला जाईल। खरं म्हणजे स्वच्छ महाराष्ट्र अभियानामध्ये आपण फार एका दिवसाचा हा कार्यक्रम नाही आहे, पंधरवड्याचा हा कार्यक्रम नाही आहे, हा सातत्याने चालणारा हा कार्यक्रम आहे। आणि म्हणजे म्हणून स्वच्छता ही सेवा अशा प्रकारचा मूलमंत्र मोदीजींनी दिलेला आहे। आणि म्हणून हा देशासाठी, आपल्या राज्यासाठी खूप मोठा अभिमानाचा बाब आहे। शेवटी स्वच्छता ही आरोग्याशी निगडीत आहे आणि म्हणून आरोग्य चांगलं राखण्याचं काम या मुंबईकरांचं हे आमचे स्वच्छता कर्मचारी करत असतात, अधिकारी त्यांच्याकडून काम करून घेत असतात। खरा हिरो मुंबईचा कोण असेल तर रिअल टाइम हिरो हा सफाई कर्मचारी आहे, कारण तो मुंबई स्वच्छ करतो, आपलं मुंबईकरांचं आरोग्य सुरक्षित ठेवतो। आणि म्हणून त्याला आज मी धन्यवाद देतो, मनापासून त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो। पहाटे उठून त्या रस्त्याची साफसफाई सुरू होते आणि म्हणूनच आज मुंबई प्रदूषण मुक्त मुंबई आपलं अभियान आहे आणि त्यामधला हा खऱ्या अर्थाने एक महत्त्वाचा टप्पा आहे। हे अभियान गल्लीबोळा असतील, रस्ते असतील, सार्वजनिक शौचालय असतील, आपले मुंबईतले बीच असतील, ह्या सगळ्याची स्वच्छता या ठिकाणी या अभियानामधून आपण करतोय। आणि म्हणूनच हे स्वच्छता ही सेवा हा जो काय पंधरवडा आहे, सेवा पंधरवडा फार महत्त्वाचा आहे महाराष्ट्रासाठी, देशासाठी। आणि म्हणून मी आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना धन्यवाद देतो की त्यांनी एक आपल्या अभियानातून स्वच्छ भारत अभियानमधून एक लोक चळवळ निर्माण केलेली आहे। आणि मग 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता असं हे अभियान आम्ही मानतो, परंतु हे पंधरवड्यापुरतं मर्यादित न ठेवता हे कंटिन्यूशनमध्ये चाललं पाहिजे, हे सातत्याने चाललं पाहिजे, अशी भूमिका आपल्या सरकारची आहे। एक मिनिट पहले एकदा हिंदी मध्ये होते। स्वच्छता ही सेवा ये अभियान शुरू है 17 सितंबर तो 2 अक्टूबर तक। ये स्वच्छता पंधरवड़ा है। मैं आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को धन्यवाद देना चाहता हूँ। जब प्रधानमंत्री को शपथ ग्रहण होने के बाद पहला जो स्वतंत्र दिन था उसमें लाल किले से उन्होंने ऐलान किया, घोषणा की कि स्वच्छ भारत अभियान, और ये घोषणा कर वो रुके नहीं, उन्होंने खुद झाड़ू लेकर स्वच्छता करने में प्रारंभ कर दिया। और तब विपक्ष ने टिप्पणी भी की, लेकिन उसकी ओर उन्होंने ध्यान नहीं दिया। स्वच्छ भारत अभियान मिशन शुरू रखा और आज देखते देखते ये पूरे भारत में स्वच्छ भारत अभियान एक लोक रिवॉल्यूशन हो गया है।
एक लोक चळवळ हो गई है और हर एक इसमें शामिल होता है और एक बहुत बड़ी एक क्रांति है। स्वच्छता यही सेवा है, क्योंकि स्वच्छता हमारे हेल्थ से रिलेटेड है। इसलिए हमारे मुंबई के जो कर्मचारी हैं ये सही माने में मुंबई को स्वच्छ रखते हैं, मुंबईकरों का आरोग्य जो है सुरक्षित रखने का काम वो करते हैं। इसलिए मैं कहूँगा ये मुंबई का कोई भी दूसरा और कोई हीरो नहीं है, ये स्वच्छता कर्मचारी ये सही माने में मुंबई के रियल टाइम हीरो है, क्योंकि वही दिन रात मेहनत करके मुंबई को स्वच्छ करते हैं। और ऐसा ही पूरे महाराष्ट्र में मैं नगर विकास विभाग के माध्यम से महाराष्ट्र में ये अभियान चल रहा है और ये अभियान जो है सिर्फ शाबाशी मिलने के लिए, अवार्ड मिलने के लिए नहीं, बल्कि लोगों का आरोग्य सुरक्षित रखने के लिए अभियान मोदी जी ने शुरू किया है। और इसलिए ये अभियान बराबर कंटिन्यूसली शुरू रहेगा। और ये डीप क्लीन ड्राइव भी मैं जब मुख्यमंत्री था तब शुरू किया था। डीप क्लीन ड्राइव का भी बहुत ही प्रभाव हुआ था, परिणाम भी हुआ था। अब फिर मैं आयुक्त जी से कहा है कि जैसे बारिश रुक जाता है डीप क्लीन ड्राइव को फिर से हम शुरू करेंगे और उसकी वजह से पोल्यूशन भी कम होता है, मुंबईकरों को स्वच्छ मुंबई कैसी है उसका अनुभव भी मिलता है। और इसीलिए मैं ये कहूँगा कि केंद्र और राज्य सरकार ने भी कई योजना ये स्वच्छता कर्मचारियों के लिए की हुई है। ये इसकी कॉपी इनको दे दो, तो ये बहुत बड़ा मिशन है। इसके वजह से करोड़ों लोगों के स्वच्छ भारत मिशन में करोड़ों लोगों के घर में पानी मिला, करोड़ों लोग ये शौचालय बनाए। ये जो है ये जिस प्राथमिकता देनी है, ये प्राथमिकता स्वच्छता को मोदी जी ने दी है। देश हमारा आगे बढ़ रहा है, देश नई ऊंचाई पर जा रहा है और नया देश को आयाम मिल रहा है। और इसमें स्वच्छता में हम कहीं भी पीछे नहीं रहना चाहिए। महाराष्ट्र नंबर 1 में है, नंबर 1 ही रहना चाहिए। ये मेरी आपसे सबसे गुजारिश है, हमारे सभी लोगों से। इसलिए आज का ये स्वच्छता हित सेवा अभियान आज से शुरू हुआ, ये कंटिन्यूसली शुरू रहेगा। ये दूसरा टप्पा है, पहला टप्पा हुआ, दूसरा टप्पा है। ये स्वच्छ भारत अभियान में इसमें कई एनजीओ भी है, कई लोग हैं, तो जो जो इसमें योगदान देगा उसका सम्मान जरूर होगा। आज चौथ्या दिवशी उद्धव ठाकरे मराठवाड्यात पूर पाहणी करतायत। आता संजय राऊतांनी असं म्हटलं की राज्य सरकारचा जो दौरा झाला तो पूर्णपणे फार्स होता, कुठेही मदत प्रत्यक्ष स्वरूपात मिळत नाहीये आणि ते मदत देणार आहेत का? ते मदत देणार आहेत का? आणि मी एवढंच सांगतो, पूर परिस्थितीची पाहणी काल मुख्यमंत्री स्वतः होते, मी होतो, अजितदादा होते, आमचे सगळे मंत्री होते आणि पूर परिस्थितीची पाहणी करताना एवढ्या म्हणजे चिखलामध्ये जिकडे वस्ती पाण्याच्या आतमध्ये होते तिकडे देखील आम्ही गेलो, मुख्यमंत्री गेले, अजितदादा गेले, आमचे सगळे मंत्री गेले। आम्ही पूर परिस्थितीचा पाहणी केल्यानंतर संकट मोठं आहे, संकट हे जे शेतकऱ्यांवरचं, शेतकरी हा आपला बळीराजा आहे, अन्नदाता आहे, त्याच्या डोळ्यात आता अश्रू आहेत। ते अश्रू पुसण्याचं काम सरकार जरूर करेल आणि त्यांना संकट मोठं असल्यामुळे त्याच्यामध्ये काही अटी शर्ती न ठेवता त्या शिथिल करून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर मदतीची आवश्यकता आहे। शेतकऱ्यांचं पशुधन वाहून गेले, शेतकऱ्यांची घरं वाहून गेलेली आहेत, शेतकऱ्यांची पिकं आडवी झालेली आहेत, सडून गेलेली आहेत, जमीन खरडून गेलेली आहे, असे अनेक। त्यामुळे त्याचं वर्गीकरण करून त्यांना मोठ्या प्रमाणावर, मी स्वतः त्या ठिकाणी काही ठिकाणी जाऊन पाहून आलो, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्यांना मदत देणं अपेक्षित आहे। आणि आता शेतकऱ्यांच्या डोळ्यात असलेले अश्रू, आमच्या माय भगिनींच्या डोळ्यात असलेले अश्रू या ठिकाणी पुसण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि सरकार ते पूर्ण करणार। 2.5 वर्षात देखील शेतकऱ्यांना मी मुख्यमंत्री असताना
जी मदत केलेली आहे ती सर्वांसमोर आहे. आता देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना ते देखील जे आमची टीम जी मदत करते आहे ते देखील सर्वांसमोर आहे. शेतकऱ्याला कधी वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही. बिलकुल शेतकऱ्यांच्या मागे खंबीर राहू. विरोधी पक्ष देखील जाऊ द्या, सगळ्यांनीच मदत केली पाहिजे. पण पूर परिस्थितीची पाहणी फक्त पूर परिस्थितीची पाहणी करणं, त्यांना मदत करणं, सगळ्यांनी सरळ हस्ते मदत केली पाहिजे. फक्त त्याचं पर्यटन करू नये एवढीच माझी इच्छा आहे. अजित पवार म्हणालेले आहेत की सगळी सोंग करता येतात पण आर्थिक सोंग पैशाचं सोंग करता येत नाही. बांधावरती जेव्हा शेतकरी भेटायला आले त्यावेळेला अर्थमंत्री म्हणून त्यांचे बघा, मुख्यमंत्री स्वतः फिरलेत, अजितदादा स्वतः फिरलेत, मी स्वतः फिरलोय. हे भयानक संकट आहे, हे मोठं संकट आहे. हे आता इथं पैसे बिशे हा विषय महत्त्वाचा नाही. आम्ही त्यांना मदत देताना कुठंही हात आकडता घेणार नाही. शेतकऱ्यांना मदत देताना थोडंसं काटकसर करावी लागेल ती आम्ही करू, परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मदत देताना आम्ही कुठलाही हात आकडता घेणार नाही. त्यांना सढळ असते मदतीची आवश्यकता आहे. त्यांचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे, त्यांना उभं करण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल एवढेच या ठिकाणी मी सांगू इच्छितो. महायुतीच्या आमदारांनी खासदारांचं 1 महिन्याचं वेतन पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय झाला. त्यावर सुद्धा आता गटागटाकडनं टीका करण्यात आली. ते असं म्हणतात की जेव्हा कोरोना काळात आम्ही हेच आवाहन केलं तेव्हा मात्र भाजपच्या नेत्यांनी सगळं त्यांचं जे काही वेतन होतं ते पीएम फंड मध्ये दिलं होतं. यावरून पण आरोप होतो. अरे बाबा, त्यांना आरोप कुठं करायचे ते तरी एकदा सांगा तुम्ही. आरोप कुठं करायचे? मदत देताना त्याच्यामध्ये आरोप करायचे, मदत देताना त्याच्या फोटोवर आरोप करायचे. अरे तुम्ही फोटो बघताय काय? त्याच्या गाडीतलं सामान बघा ना, त्या जीवनावश्यक वस्तू बघा. कार्यकर्त्यांनी फोटो लावले धरून चाला, तर तुम्ही कधी काहीतरी घेऊन गेलात का? तुम्ही जेव्हा होता तेव्हा कार्यकर्ते तुमचे फोटो मोठे मोठे लावत होते ना, तेव्हा ते चालत होते, ते गोड वाटत होतं, आनंद वाटत होता. माझं एवढंच म्हणणं आहे, हे राजकारण करणं दुर्दैवी आहे. लोकांना आम्ही पाहिलं, एका कपड्यानिशी ते बाहेर आले होते. त्यांना कपडे, त्याचं ब्लँकेट, चादर, चटाई, भांडे, भांडीकुंडी, रेशन सगळं दिलं त्यांना. ते आवश्यक होतं. त्यात काय राजकारण करायचं? तुम्ही घेऊन जा, तुम्ही द्या. आणि पंतप्रधान निधीला म्हणालात आपण दिलं. आता आम्ही कालच जाहीर केलं, शिवसेनेचं, मंत्र्यांचं, आमदारांचं, खासदारांचं 1 महिन्याचं वेतन या पूरग्रस्त भागातल्या लोकांसाठी आम्ही दिलं. आणि अजितदादांनी दिलं, भाजपनी, सगळं महायुतीच्या लोकांनी ते जाहीर केलं आहे. आपापल्या परीने जेवढं काही करता येईल ते केलं पाहिजे. मोदीजींच्याबद्दल म्हणाल तर मोदीजींनी अख्ख्या देशाला हे वॅक्सिन आहे ते पुरवण्याचं काम केलं, इंजेक्शन पुरवण्याचं काम केलं. फक्त देशातच नाही, ज्या ज्या देशांना, इतर देशांना देखील गरज होती त्यांना देखील ते पुरवण्याचं, वॅक्सिन पुरवण्याचं काम केलं. आणि एक माणुसकी दाखवली. माणुसकी काय असते ते दाखवली. अशा वेळेस टीका करणं म्हणजे हे दुर्दैवी आहे. मैंने पहले ही कहा है कि इस बार किसान के पीछे खड़े रहने की जिम्मेदारी सरकार है, सरकार की है. सरकार वो पूरी तरह निभाएगी. वो किसान के माँ बहनों के आंखों में आंसू है, वो आंसू पोंछने का काम, उनका घर बार उद्ध्वस्त हुआ है उसको ठीक करने का काम, फिर से उनको मदद करने का काम, ये सरकार का जिम्मेदारी है. और बिल्कुल सरकार जिम्मेदारी पूरी तरह निभाएगी. इसमें मेरी इतनी गुजारिश है कि ये पानी दौरा ही रहे, ये पर्यटन ना हो और इसमें कोई राजनीति ना करे. आपको जो देना है वो भी दे दो जाके, कोई मना नहीं करेगा, सबने देना चाहिए. इतना बड़ा संकट है कि जितना भी उनको मिले वो कम है, तो जो दे रहे उनके ऊपर टीका टिप्पणी करना गलत है. अरे कुछ लोग तो कहते थे कि ये ऐसे परिस्थिति में, ये बाढ़ की परिस्थिति है,
और उनको पड़ी है विपक्ष के नेता पद की। ये क्या राजनीति है? ऐसी गंदी राजनीति करना छोड़ो। लोगों को लोग जानते हैं और हम जो काम कर रहे हैं, 2.5 साल काम किए हैं, अभी ये दूसरी इनिंग हमारी देवेंद्र जी की चालू है, इसमें शुरू है। देखो लोग हमारे साथ है, इसलिए तो लैंडस्लाइड विक्ट्री मिली हमको। ये जरा इससे कोई वो सोच-बूझ कर बात करे। ये देखिए अभी उनके पास कोई विषय नहीं है, उनके पास कोई मुद्दे नहीं है, समझ गए कि नहीं? उनको मुद्दे नहीं, खाली आरोप करना यही मुद्दा है उनका। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।